अमेरिकेनं भारतावर 25% प्रति आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार संभाव्य परिणामांचं आकलन करत आहे असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी संसदेत एका निवेदनाद्वारे सांगितलं। आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी भारत शक्य ती सर्व पावलं उचलत आहे असं गोयल म्हणाले। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय निर्यातदार आणि उद्योगांसह सर्व हितसंबंधितांशी परिस्थितीच्या मूल्यांकनाचा अभिप्राय घेण्यासाठी काम करत आहे। शेतकरी, कामगार, उद्योजक, निर्यातदार, एमएसएमई आणि उद्योग या सर्व वर्गांचं कल्याण सुरक्षित करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अत्यंत महत्त्व देतं असं गोयल म्हणाले। हमारे किसानों, श्रमिकों, एंटरप्रेन्योर्स, उद्यमी, निर्यातकों, सूक्ष्म, लघु और मध्यम उद्योगों और उद्योग जगत के सभी हितधारकों के कल्याण की रक्षा और संवर्धन को सर्वोच्च महत्व देती है। हम अपने राष्ट्रीय हितों को सुरक्षित करने और आगे बढ़ाने के लिए सभी आवश्यक कदम उठाएंगे। सरकार को विश्वास है कि हम विकसित भारत 2047 के लक्ष्य की ओर समावेशी और सतत विकास की अपनी तेज गति वाली यात्रा जारी रखेंगे। आत्मनिर्भरता की ओर भारत आत्मविश्वास के साथ बढ़ रहा है। अवघ्या एका दशकात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे। भारतात झालेल्या सुधारणांमुळे तसंच शेतकऱ्यांच्या, एमएसएमई आणि उद्योजकांच्या कठोर परिश्रमामुळे आपण 11व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतून अव्वल 5 अर्थव्यवस्थांपैकी एक बनलो आहोत, याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं। आज आंतरराष्ट्रीय संस्था आणि अर्थशास्त्रज्ञ भारताकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील उज्ज्वल स्थान म्हणून पाहतात। जागतिक विकासात भारताचं योगदान जवळजवळ 16% आहे असं त्यांनी सांगितलं। भारत आणि अमेरिका यांनी मार्च 2025 मध्ये निष्पक्ष, संतुलित आणि परस्पर लाभदायक द्विपक्षीय व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू केल्या होत्या आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 पर्यंत कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं अशी माहिती त्यांनी दिली। गेल्या 11 वर्षात भारताची निर्यात सातत्यानं वाढली आहे। भारतानं UAE, UK, ऑस्ट्रेलिया आणि EFTA देशांसोबत परस्पर लाभदायक व्यापार करार केले आहेत। भारत इतर देशांसोबत अशाच प्रकारच्या व्यापार करारांसाठी वचनबद्ध आहे असं गोयल यांनी या निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं। बिहारमधल्या मतदार याद्यांच्या